की वैध मतं काढण्यात येतील, अवैध मतं काढण्यात येतील आणि मग आपण पुढे जाणार आहोत. आणि पहिली अपडेट येते, पहिलं मत योगेश टिळेकरांना गेलेलं आहे. या घडीची मोठी अपडेट, पहिलं मत गेलंय योगेश टिळेकर यांना. भाजपचे योगेश टिळेकर पहिलं मत गेलेलं आहे त्यांना. केशव उपाध्येजी, मला वाटतं हे सुरुवात अशीच आपली ठीक आहे, मतं येत जातील आणि निकाल थोड्या वेळात वाटतं जाहीर प्रत्येकाला असं पहिलं मत जाणार आहे. प्रत्येकाला असं पहिलं मत जाणार आहे, त्यामुळे हे पहिलं मत गेलंय जरा थोडंसं ठीक आहे, ठीक आहे. आपण निलेशकडे पुन्हा एकदा गमतीदार जाऊया. आहे, गमतीदार आहे. निलेश बुधावलेंकडे पुन्हा एकदा जाऊया. निलेश, जसं की अश्विन आपण मगाशी म्हणत होतो की सर्व जी मतं आहेत ती एकत्रित केली जातील, प्रत्येक मत तपासलं जाईल आणि त्यानंतर त्याची वैधता स्पष्ट झाल्यानंतर कुठल्याही मतपत्रिकेवर हरकत न घेतल्यानंतर साधारणपणे जो कोटा आहे तो निश्चित केला जाईल. जर एखादी मतपत्रिका बाद ठरली असती तर तो आकडा पुन्हा कमी झाला असता आणि जो कोटा आहे जिंकून येण्यासंदर्भात तो देखील आपल्याला कमी होताना पाहायला मिळत होता. काही क्षणांमध्ये वैधतेसंदर्भातला देखील निर्णय येईल. मात्र सध्या जी माहिती मिळते त्यानुसार पहिलं मत आता मोजलं गेलेलं आहे आणि योगेश टिळेकर. ठीक आहे, ठीक आहे. मी आणखी आपल्या प्रतिनिधींकडनं ताजे अपडेट जाणून घेतोय पुढे